नमस्कार, मी अमोल जोशी. रोखोकमध्ये आपलं स्वागत. मुंबई महापालिकेतली सत्ता म्हणजे शिवसेनेचा प्राणवायू. पण आता शिवसेनेची ही रसदच तोडण्याचा विडा उचललाय तो चक्क भाजपनं. एकीकडे सत्तेत मांडीला मांडी लावून बसायचं आणि दुसरीकडे एकमेकांचीच उणीधुणी काढायची. आपापसातच कलगीतुरा रंगवायचा. एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण करायचं. हे आता तमाम मुंबईकरांना सवयीनं कळू लागलंय. मुंबईत आवाज कुणाचा, मुंबईत ताकद कुणाची, यावरून शिवसेना भाजपच्या संसारात खटके उडू लागलेत. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या ताज्या वक्तव्यामुळे या सत्ता संघर्षात नवी भर पडली आहे. शिवसेनेनं महापालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा अड्डा उघडल्याचा साक्षात्कार किरीट सोमय्यांना महापालिका निवडणुकांच्या तोंडावर झालाय. त्यांना नेमका कोणता भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करायचा आहे. गेली दोन दशकं शिवसेनेसोबत सत्ता भोगताना भाजपला हा भ्रष्टाचार का दिसला नाही? उद्धव ठाकरेंचं थेट नाव न घेता टीका करण्याचं कारण काय? शिवसेनेला बदनाम करून भाजपला मोठं व्हायचंय का? किरीट सोमय्यांची भूमिका आणि भाजपची भूमिका एकच आहे का? मुंबईतले खड्डे, आरोग्य, रस्ते अशा पायाभूत सुविधा, रखडलेली विकास कामं यावरून लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधारी शिवसेना आणि भाजप अशी नुरा कुस्ती खेळतायत का? स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करून भाजपला आपल्या जागा वाढवून घ्यायच्या आहेत का? शिवसेनेवर दबाव टाकण्याची ही भाजपची रणनीती आहे का, की विधानसभा निवडणुकांप्रमाणे युती तोडून स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याची भाजपची व्यूहरचना आहे? आणि आपल्या मित्रपक्षाच्या या बदललेल्या भूमिकेवर शिवसेना नेमका काय पवित्रा घेणार? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. सत्ता संघर्षाची नांदी. आणि या विषयावरची चर्चा सुरू करण्यापूर्वी सुरुवातीला आपण बघूया याबाबतचा हा एक खास रिपोर्ट. मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागताच सत्ताधारी शिवसेना भाजपच्या संसारात धुसफूस सुरू झाली. अनेक वर्ष सत्तेच्या गोडीनं संसार करणारे लवकरच काडीमोड घेण्याच्या तयारीत दिसतायत. गेल्या काही महिन्यापासून शिवसेना भाजपमध्ये भांड्याला भांड लागण्याचा आवाज वाढलाय. पण मुंबईतल्या सर्वच्या सर्व 227 जागा स्वबळावर लढण्याची घोषणा भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केली. एवढंच नाही तर महापालिकेत शिवसेनेनं तयार केलेला माफियांचा अड्डा उद्ध्वस्त करू असं स्फोटक वक्तव्य करून सोमय्या यांनी बांद्र्याच्या साहेबांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. भारतीय जनता पक्ष आपले जे छोटे 2-4 मित्र पक्ष आहेत त्यांचा बरोबर 227 जागा लढणार आहेत. मुंबई महापालिकेत शिवसेने आणि एका परिवाराने जो त्याला मुंबई महापालिकेला माफियाचा अड्डा बनवलाय तो आम्ही अड्डा समाप्त करणार. भारतीय जनता पक्ष आपल्या छोट्या सहयोगी पक्षाबरोबर 227 जागा लढून स्वबळावर बहुमत घेऊन निवडून येणार आणि महापालिकेतला या शिवसेनेचे अड्डा, भ्रष्टाचाराचा अड्डा खतम करणार. अर्थात चौताळलेल्या शिवसेनेनंही त्यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. किरीट सोमय्या हे सर्किट सोमय्या आहेत अशा शब्दात शिवसेनेनं पलटवार केला आहे. बेताल बोलण्यामध्ये किरीट सोमय्याचा हात कोण धरू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या त्या बोबड गीताला किंवा बोबड बोलण्याला फारसं आम्ही तर मत हे देत नाही. आणि किरीट नाही, हे सर्किट सोमय्या आहेत. आजपर्यंत शिवसेनेने कुठेही संयम सोडलेला नाहीये. ज्याप्रमाणे किरीट सोमय्या बोलतायत त्यांना त्यांच्या तोंडाला टाळं लावलंच पाहिजे. त्यांनी गप्प बसायला पाहिजे, कारण का कुठेही खोटा आरोप कुठल्या कुटुंबावर करू नये. 2002 मध्ये शिवसेनेचे 98 तर 2007 मध्ये 84 नगरसेवक विजयी झाले होते. याचाच अर्थ शिवसेना नगरसेवकांचं संख्याबळ कमी होत चाललंय. तर दुसरीकडे भाजपची ताकद वाढत चालली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत भाजपचे 15 तर शिवसेनेचे 14 आमदार निवडून आलेत. विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना भाजपनं काडीमोड घेऊन स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या. आता तोच फॉर्म्युला मुंबई महापालिका निवडणुकीत राबवून सत्ता काबीज करण्याची भाजपची व्यूहरचना दिसते. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. आणि आता या विषयावरच्या चर्चेला आपण सुरुवात करूया. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत ज्यांनी मुळात पहिल्यांदा हा आरोप केला आणि ज्याच्यामुळे या सगळ्या चर्चेला सुरुवात झाली ते भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्या या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर शिवसेनेकडून स्टुडिओमध्ये शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर या सुद्धा या चर्चेत सहभागी झालेल्या आहेत. त्यांच्या शेजारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते संदीप देशपांडे हे सुद्धा या चर्चेत सहभागी आहेत. तर
लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. आपण चर्चेला सुरुवात करूया किरीट सोमय्या यांच्यापासून. किरीटजी, शिवसेनेने पालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा अड्डा उघडलेला आहे आणि तो आम्ही नेस्तनाबूत करू आगामी निवडणुकीमध्ये, अशा प्रकारचं वक्तव्य तुम्ही केलेलं आहे. हा भ्रष्टाचाराचा अड्डा शिवसेनेनं उघडल्याचा साक्षात्कार तुम्हाला आत्ताच का व्हावा, असा एक प्रश्न सुरुवातीला उपस्थित होतो. याविषयी आपण काय सांगाल? मला तर वाटतं की आपण थोडं मागे गेलं तर आपल्याला लक्षात आलं असतं की गेले वर्षभर, मोर देन अ इयर, नवीन सरकार आल्यानंतर, पुन्हा एकदा मी खासदार झाल्यानंतर मी अनेक वेळा हा मुद्दा उपस्थित केले की याला सुधारा. आता काही वर्षात अति झालेला आहे आणि गेल्या वर्षभरात मी वेगवेगळ्या 10 विभिन्न प्रश्नांकडे लक्ष वेधलं. त्यातनं काही आपण म्हणजे मीडियामुळेही बाहेर आले असेल, बिलकुल, काही आणखीन ॲक्टिव्हिस्टमुळे बाहेर आले असेल. मग ते वोटर टँकर घोटाळा असो, डम्पिंग घोटाळा असो, त्याला रस्ता दुरुस्ती, आता खड्डे तर मी तुम्हाला मोजून दाखवले होते हो. म्हणजे खड्डे घोटाळे, रस्ते दुरुस्ती, रस्ते घोटाळा, ऑक्ट्रॉय घोटाळा. आणि यातल्या गेल्या वर्षभरात काही चौकशी महापालिकेने केली आणि काही चौकशी SIT द्वारा करण्यात आली. आणि हे SIT तर काही ठिकाणी म्हणजे राज्य सरकारने अपॉइंट केली, पोलीसची असेल की इंजिनियरची असेल. आतापर्यंत जवळजवळ 6 रिपोर्ट बाहेर आले आणि ते 6चे 6 मध्ये घोटाळे सिद्ध झाले. मुंबई महापालिकेच्या 2 चीफ इंजिनियर यांना जेलमध्ये जावं लागलं. म्हणून कुठल्याही गोष्टीला एक अति आहे. 2014-15 या गोष्टीकडे लक्ष आकर्षित करायचा प्रयत्न आणि 2015-16 मध्ये शेवटी एका पाठोपाठ एक घोटाळा. असं आहे की जे घोटाळे किंवा जे मुद्दे उपस्थित केले त्यातनं आमची चूक होऊ शकते हो, अपूर्ण माहिती किंवा अपूर्ण होमवर्क. पण मी सांगितलेले किंवा लोकांनी उघडकीस आणलेले सगळेच घोटाळे सिद्ध झाले. म्हणून आता आम्हाला संकल्प करावा लागतो की 140 लाख हे मुंबईकर आहे, यांच्या यातनेकडे आता बघावंच लागणार. बिलकुल. किरीटजी, याला जोडून अजून एक प्रश्न आहे की या सगळ्या महापालिकेच्या प्रक्रियेमध्ये आणि सत्तेमध्ये भारतीय जनता पक्ष सुद्धा सहभागी होता. असं असताना या सगळ्या घोटाळ्यांचे, ज्या ज्या घोटाळ्यांची तुम्ही उदाहरणं दिलीत आणि ज्या ज्या घोटाळ्यांची अजूनही तुम्ही आत्ता उल्लेख केला नाही, तरी अनेक घोटाळे याच्यामध्ये असू शकतात. या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त शिवसेनाच याला जबाबदार आहे असं आपल्याला का वाटतं? आणि दुसरा प्रश्न जो शिवसेनेकडून उपस्थित केला जातो आहे की ही आपली वैयक्तिक भूमिका आहे स्वतंत्र लढण्याची, शिवसेनेशिवाय छोट्या छोट्या पक्षांना घेऊन लढण्याची, की ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे? हो, निवडणुका लढणं हा लढा नाही आहे. लढा आहे मुंबईकरांना सुखी करणं. लढा आहे चोर, लुटारू अधिकारी असो की पॉलिटिशियन असो की दलाल असो की कॉन्ट्रॅक्टर असो, त्याचा विरुद्धचा लढा आहे. लढा माफियांच्या विरोधात आहे. आज त्यावेळी वर्षभर लढा केल्यानंतरही शेवटी परत 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 तेच होते. म्हणून आम्हाला सत्ता बदलाची भाषा करावी लागते. गेले 2 वर्ष सत्ता बदलाची भाषा नव्हतं करत, सुधारा याला, थांबवा कुठेतरी. दुसरी गोष्ट अशी आहे, शिवसेनेत पण चांगली माणसं असेल आणि भाजपमध्ये पण आमच्याकडून पण चुका होत असेल. मुद्दा आहे भ्रष्टाचार झाला त्यावर अंथरून पांघरून टाकू नये. पण भ्रष्टाचाराच्या पलीकडे जर लूटच चालू असेल, किती वेळा हो खड्डे, गेल्या वर्षी पण मी खड्डे मोजून दाखवले, या वर्षी पण खड्डेच मोजायचे. मग तो मुंबईकर मला म्हणतो की अरे तुम्ही खड्डे मोजणार की ते खड्डे संपवणार. आता हे सांगताना जर कोणीतरी सांगितलं की किरीट सोमय्याला काळं फासू, लॉ अँड ऑर्डर परिस्थिती तयार होणार, लॉ अँड ऑर्डर परिस्थिती त्या माफियांच्या विरुद्धात लढा नव्ह. किरीट सोमय्याला मारून लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती तयार करायची. कशाला त्यासाठी एवढी धडपड करतायत? मी येतो, तुम्ही सांगतो तिथे सेनाभवन चौकात येतोय
भ्रष्टाचार आहे ना, माफियाला संपवण्यासाठी तुम्ही किरीट सोमय्याला मारायला तयार असेल, तो किरीट सोमय्या मार खायला तयार आहे तो. ठीक आहे, तुम्ही तुमच्या कशाला तुमचे हात काळे करतात? तुम्ही जर माफियांना मुंबईला महापालिकाला माफिया मुक्त करणार असेल तर मी माझ्या हाताने काळ तोंडावर फासायला तयार आहे. बिलकुल, याच्यावर आपण शिवसेनेची प्रतिक्रिया घेऊया. किशोरीजी. माफियांच्या विरोधात आहे. मुळात म्हणजे ते सकाळी काय बोलले आणि आता काय बोलते ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. सकाळी जो त्वेषा होता तो आता कमी झालाय, याचा अर्थ कुठून तरी इंजेक्शन लागलेलं दिसतंय. दुसरी गोष्ट, सकाळी थेट नाव घेतलं होतं म्हणून थेट सर्किट म्हटलं होतं. किरीट सोमय्या हे सर्किट आहे, कारण आमच्याकडे थेट नाव घेतलं होतं. आता ते थेट नाव नाही घेत आहेत. आता ते असं म्हणतायत की ज्यांनी घोटाळा केलाय, जे कोण असतील, याचा अर्थ सकाळी जे बोलले ते कुठच्या ह्याच्यात बोलले ते त्यांनी सांगावं, आणि आता शुद्धीत आल्यानंतर बोलतात का हेही सांगावं. आता दुपारपर्यंत जेव्हा बोलल्यानंतर ही पक्षाची भूमिका नाही असंही सांगितलं गेलं भारतीय जनता पार्टीच्या अधिकाऱ्यांनी. बिलकुल. मग जर असं वारंवार यांची जर बेताल वर्तणूक होत असेल तर आम्हाला काळं तुम्हाला फासायची गरजच नाही, कारण तेवढ्या ह्याच्या पण त्या लायकीची नाही काळं फासण्याच्या. मुळामध्ये याचंच उत्तर 2017ला जनताच तुम्हाला देईल. बिलकुल. कारण सकाळी एक बोलायचं, दुपारी एक बोलायचं, फक्त लाईट मध्ये राहायचं. मग कुठल्याही गोष्टीमध्ये असू दे, आणि ते निगेटिव्ह का होईना पण आम्हाला लाईट मध्ये राहायचंय, असा जर प्रकार असेल तर आता लोक तुम्हाला चांगली ओळखतायत, कारण तुम्ही स्वतः पण आरटीआय मास्टर आहात. बिलकुल. ह्याच्यामध्ये किशोरीजी 2 मुद्दे आहेत. एक, किरीट सोमय्यांचा हेतू ज्याच्यावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय, आणि दुसरी गोष्ट ते करत असलेला युक्तिवाद, त्यांचं आर्ग्युमेंट. यातले दोन्ही तुम्हाला अमान्य आहे की फक्त तुमची हेतूंवर शंका आहे? त्यांनी जो मूळ मुद्दा मांडलेला आहे भ्रष्टाचाराचा, तो तुम्हाला मान्य आहे की नाही? पालिकेमध्ये भ्रष्टाचार आहे आणि तो प्रचंड बोकाळ. मान्य असायला हवा, कारण जर आज चौकशीसाठी का होईना अधिकारी आतमध्ये आहे, त्यामुळे पोलिसांचं काम करू दे. ज्या पद्धतीने गळा काढला जातोय तर त्या गळ्याला आम्ही तेच सांगतोय की खड्डे. आज आमचा नागपूरमध्ये पण आमचे लोक बोलतायत ना, या सोबत चला तिथलेही बुजवूया. देशातले सगळे खड्डे बुजले पाहिजे, हे मुंबईतलेच नाही. आज सगळीकडे जिथे पेनमध्ये, पनवेलमध्ये, बाकी ठिकाणी ते सगळे बुजले पाहिजे. पण कुठलाही बाय हुक अँड बाय क्रूक अशा पद्धतीने जर यांना सत्ता मिळवायची असेल तर लोक आज प्रश्न विचारतायत, अनेक प्रश्न विचारतायत. किरीट सोमय्यांचा कन्सर्न हा मुंबईकरांचे प्रश्न हा आहे असं वाटतं की ह्याच्या मागे जास्त मोठं राजकारण आहे? नाही, किरीट सोमय्या हे कायम राजकारणच करत आले. मुंबईच्या हिताचं त्यांच्याकडे कधीच काय व्हिज्युअल किंवा जे अँगल म्हणतात ते दिसत नाहीयेत, त्यामुळे राजकारणच करतायत. आणि अनेक वेळेला पक्षाच्याच लोकांना अडचणीत आणतायत त्यांच्यात. आणि नेमकं आज महाराष्ट्रामध्ये दोघांच्या मिळून राज्य बसलंय, कुठेतरी आज चांगलं काम करण्याचा प्रयत्न आहे. त्याला नेमका भारतीय जनता पार्टीचा हा कुठला गट आहे तो त्याला सिद्ध होऊ देत नाही, असा माझा थेट आरोप आहे. बिलकुल. किरीटजींचं यावर आपण उत्तर घेऊयाच या सगळ्या मुद्द्यांवर. त्यापूर्वी आपण मनसेची भूमिका जाणून घेऊया. संदीपजी, जे काम खरं तर तुम्ही करायला पाहिजे, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवणं, जे तुम्ही काही प्रमाणात करता सुद्धा आहात, विशेषतः आज जी खड्ड्यांची बाबतीत तुम्ही जे केलं, तर एक प्रकारे सत्तेत राहून राज्यामध्ये जो रोल शिवसेना करते आहे, सत्तेत राहून सत्ताधाऱ्यांवर टीका करायची, तोच रोल आता महापालिकेमध्ये भाजपने घेतलाय असं आपल्याला वाटतंय का? आणि काय हेतू या सगळ्या मागचा आपल्याला दिसतो? मला वाटतं दोन्ही पक्षांनी एकत्र लढवावं का वेगळं लढवावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, तो त्यांचा अंतर्गत विषय, मला त्याच्यामध्ये जायचं नाही आहे. पण जेव्हा आपण महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलतो तेव्हा मला असं वाटतं की राज्यामधला असेल किंवा महानगरपालिकेतला असेल, ही जबाबदारी ही दोन्ही पक्षाची आहे, ही एका पक्षाची जबाबदारी होऊ शकत नाही. एक मी छोटंसं उदाहरण देतो. सोमय्या साहेब पण समोर आहेत. मध्ये हे सगळे जे कॉन्ट्रॅक्टर जे रोड घोटाळ्यामध्ये अडकलेले होते, याच्यानंतर एक ब्रिजेसचं टेंडर आलं. आम्ही सर्व विरोधी पक्षांनी असं म्हटलं की हे लोक या रोडच्या घोटाळ्यात अडकलेले लोक आहेत, ह्यांना पाहिजे, तर ह्या कॉन्ट्रॅक्टरना परत काम देऊ नये असं विरोधी पक्षाने आवाज उठवला, स्टँडिंगमध्ये गोंधळ घातला. पण तो प्रस्ताव जो होता तो नंतर हायकोर्टाने रद्द केला की हे ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टरना तुम्ही द्यायला, हायकोर्टाने रद्द केला. पण तो प्रस्ताव पास करताना
शिवसेनेला भाजपने मदत केली स्थायी समितीमध्ये, हा नंबर 1 मुद्दा. नंबर 2 मुद्दा कालच्या ओपन स्पेसेसचा. आज ओपन स्पेसेसची किती गरज आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आज ओपन स्पेसेसच्या बाबतीत सुद्धा कालच्या गटनेत्यांच्या बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. म्हणजे तुम्हाला ओपन स्पेसेस नेत्यांच्या घशात घालायची आहेत. या गोष्टीची उत्तरं ही दोन्ही पक्षाला द्यावी लागणार. आमचं असं म्हणणं आहे की दोन्ही पक्ष मिळून मिसळून सगळं करतायत आणि बाहेर येऊन मीडियासमोर फक्त एकमेकांच्या अंगावर ओरडतायत. पण जेव्हा तो भ्रष्टाचार निपटवण्याची वेळ येते तेव्हा बरोबर तुम्ही एकत्र हातात हात घालता. मग तेव्हा का घालता? तेव्हा त्या स्पॉटवर का नाही विरोध होत? आज जर भारतीय जनता पक्षाने ठरवलं की स्थायीमधले जे टेंडर पास येतात ज्याच्यावर आक्षेप आहेत ते पास होऊ द्यायचे नाहीत, तर ते एका मिनिटाचं काम आहे. बहुमताचं जर भारतीय जनता पक्षाने नुसतं मतदान जरी केलं नाही तरी ते जे माफिया कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना मिळणार नाहीत कामं. मग ते काम भारतीय जनता पक्ष का नाही करत आहे? का शिवसेनेला ते मदत करतायत? त्यामुळे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे आणि आरोप आहे की दोन्ही पक्षांना असं वाटतं की आपण वेगवेगळे लढलो तर आपल्या जागा जास्ती येतात. हे एक फॉर्म्युला त्यांच्या डोक्यात फिट आहे. पण आता मुंबईकर अजिबात या गोष्टीला बधणार नाही आहेत, मूर्ख बनणार नाही आहेत. त्यामुळे हे त्यांनी धंदे थांबवावेत आणि जो भ्रष्टाचार आहे त्याची इक्वल जबाबदारी दोन्ही पक्षाची आहे, मग तो राज्यातला असो किंवा महानगरपालिकेतला असो. ठीक आहे. संदीप प्रधानजी, आज काल ज्या प्रकारे डिलिमिटेशन जाहीर झालं 2 दिवसांमध्ये आणि त्यानंतर आता लगेच अशा प्रकारचे आरोप येताना दिसत आहेत, त्याच्यावरून महापालिकेच्या वातावरणाच्या सगळे संकेत सुद्धा मिळायला लागलेले आहेत. काय नेमकी रणनीती दिसते आपल्याला? किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप आणि त्यानंतर त्याच्या पक्षातले इतर पदाधिकाऱ्यांची भाषा आणि शिवसेनेचं प्रत्युत्तर, या सगळ्याकडे कसे बघता आपण? नाही, काल जी प्रभाग रचना सगळी जाहीर झाली त्याचीच वाट सगळेजण पाहत होते. आणि आता म्हणजे काय म्हणूया आपण, प्रचाराचा नारळ जाहीर कार्यक्रमात फुटतो तो वेगळा, ते पण हा जो एक वेगळ्या पद्धतीने तो एक प्रकारे प्रचाराचा नारळ किरीट सोमय्या यांनी आज आरोप करून फोडलेला आहे. आणि प्रश्न हा आहे या सगळ्या याच्यामध्ये की मुंबई महापालिकेमध्ये एक सिंडिकेट, सर्वपक्षीय सिंडिकेट हे काय आज अस्तित्वात गेले 25 वर्ष किंवा त्याहूनही कदाचित अधिक काळ ते अस्तित्वात आहे आणि ते स्थायी समितीमध्ये आहे. स्थायी संख्या सदस्य असतात आणि प्रस्ताव ठीक आहे. संदीप प्रधान यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही काही कारणांमुळे. तोपर्यंत आपण डॉक्टर किरीट सोमय्या यांच्याकडून आरोपांची उत्तरं घेऊया. किरीटजी, 2-3 महत्त्वाचे आरोप किशोरी पेडणेकरांनी लावलेले होते. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आरोप होता की एकतर तुमची भाषा बदललेली आहे, दुसरी गोष्ट तुम्ही वेगळं बोलता, तुमच्या पक्षाचे नेते वेगळं बोलतात, आणि तिसरा महत्त्वाचा आरोप की सातत्याने मागच्या काही वर्षापासून 10 वर्षांपासून सत्तेत असताना एकाच पक्षावर या सगळ्या गोष्टींची जबाबदारी कशी काय टाकता येईल? आपल्या सगळ्यांना माहित आहे आणि मला असं वाटतं की किरीट सोमय्यांना सर्टिफिकेट द्यायची गरज नाही आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात याहून खूप मोठे मोठे लढे मी लढले आहेत आणि याच्यापेक्षा तीव्र धमक्या, प्रभाव, दबाव हे सगळ्यांना माहीत आहे हो. म्हणून आज कोणीतरी काळं फासणं, लॉ अँड ऑर्डर कसं बाहेर निघतो ही भाषा जाऊ द्यावं. मला त्या पातळीवर जायचं नाही. ते ज्या त्या पक्षाची संस्कृती आणि ज्या त्या व्यक्तीच्या संस्कृतीचा त्यांचा प्रश्न आहे. रागी एक सरळ सांगतो, बालबाका करून दाखवा, चॅलेंज देतोय. 1 वर्ष झाले या सगळ्या घोटाळ्यांचे आरोप करतोय आणि यातले अर्धे घोटाळे सिद्ध झाले. मुंबई महापालिकेला माफियापासून मुक्त करून दाखवणार. हे धमक्याने काय घाबरणार नाहीये मी. दुसरी गोष्ट की गेले काही वर्षात अति झालेला आहे, तरी पहिल्या वर्षी याच्या संबंधी हात जोडून विनंती केली आणि ते ज्यावेळी नाही थांबलं म्हणून दुसऱ्या वर्षात मला शेवटी हे भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्याचं सत्र हातात घ्यावं लागलं.
सकाळी कशाला हो, गेले वर्षभर मी बोलतोय आणि भ्रष्टाचाराविरोधातला लढा तर गेली अनेक वर्ष लढतोय. म्हणून लोकांचा लढा लढताना जर कोणाला तरी शहीद व्हावं लागलं, माझी तयारी आहे. ठीक आहे. किशोरीजी, मी येतो तुमच्याकडे. पुन्हा एकदा संदीप प्रधानांशी आपला संपर्क झालेला आहे. संदीपजी, तुम्ही याच्या मागचं राजकीय विश्लेषण करत होता. नाही, मी सांगत होतो की हे जे सिंडिकेट आहे, म्हणजे मुंबई महापालिकेत त्याला सिंडिकेट असा शब्द आहे, हो. तो गेले 20-30 वर्षाहून अधिक काळ आहे. सर्वपक्षीय नगरसेवक स्थायी समितीमध्ये असतात आणि त्यांच्यामध्ये एकमत झाल्याशिवाय किंवा त्यांच्यामध्ये निर्णय झाल्याशिवाय कुठलेही प्रस्ताव मंजूर होत नाही. याला इतर ठिकाणी, काही ठिकाणी गोल्डन गँग असं सुद्धा नाव आहे. त्यामुळे नाव काही वेगळं दिलं तरी हेतू स्पष्ट आहे आणि सर्वपक्षीय एकमत झाल्याशिवाय महापालिकेतले प्रस्ताव मंजूर होत नाहीत. हा एक मुद्दा. त्यामुळे आज आता गेले वर्षभर जरी किरीट सोमय्या हा विषय मांडत असले तरी भाजपची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट शून्य आहे हे मानायला मी तयार नाही. हे सगळे प्रस्ताव यापूर्वी मंजूर होताना, आणि जसं आता संदीप देशपांडेंनी ताजं उदाहरण दिलं, तो सुद्धा लक्षात घेता भाजपचा सहभाग हा या सगळ्यामध्ये राहिलेलाच आहे. तो कदाचित शिवसेना मोठा पक्ष असल्यामुळे थोडा कमी, तुलनेने कमी असेल, पण सहभाग राहिलेला आहे. हा एक मुद्दा. आणि दुसरं असं आहे की हा स्पष्टपणे असं आहे, आपण बघा की उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांचं इक्वेशन हे चांगलं आहे. हे दोघे एकमेकाशी संवाद ठेवून आहेत. पण त्याच वेळी किरीट सोमय्या असतील किंवा इथून संजय राऊत असतील, असे काही नेते जे आहेत ते परस्परांवर आरोप करत असतात आणि हा त्यांच्या पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचाच एक भाग आहे, हे स्पष्ट आहे. म्हणजे मनसे किंवा अन्य पक्षांना काही आरोप करण्याची संधी न मिळू नये याच्यासाठी म्हणून किरीट सोमय्यांनीच पहिल्यांदा नारळ फोडलेला आहे प्रचाराचा, आणि ही प्रचाराची एक प्रकारे सुरुवात करून दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की हे जागा वाटपामध्ये प्रेशर टाकणं हा त्याचा एक उद्देश असू शकतो. कारण अशी एक माहिती मिळते की काही 80 जागांचा प्रस्ताव शिवसेनेने दिलेला आहे आणि 80 जागा घ्यायला काही भाजप तयार नाही, त्यांना जास्त जागा पाहिजेत. आणि ह्या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की एक दबाव टाकण्यासाठी अशा पद्धतीची ही खेळी आहे. बिलकुल, याविषयीची चर्चा आपण सुरू ठेवूया. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर या खेळीमागचे नेमके हेतू काय आहेत आणि याचा मुंबई महानगरपालिकेच्या समीकरणांवर, निवडणुकीच्या समीकरणांवर नेमका काय परिणाम होऊ शकतो याविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत एका ब्रेक नंतर. सत्ता संघर्षाची नांदी याविषयी आपण चर्चा करतो आहोत. भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर केलेले आरोप आणि शिवसेनेनं त्यांना दिलेलं प्रत्युत्तर आणि तोंडावर आलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर ही चर्चा सुरू आहे. किशोरीती, ज्या प्रकारे किरीट सोमय्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केलेले आहेत आणि या सगळ्याला पूर्णपणे शिवसेना जबाबदार आहे. शिवसेने शिवाय आता सत्ता आपण आणू अशा प्रकारे छोट्या मोठ्या पक्षांना एकत्र करून सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पक्ष लढवेल असं सुद्धा किरीट सोमय्या यांनी स्पष्टपणे त्यांच्या वक्तव्यामध्ये म्हटलेलं आहे. काय आपल्याला याच्या मागचा हेतू वाटतो आणि या त्यांच्या आरोपांचा किती वाटा घ्यायला शिवसेना तयार आहे? मुळात म्हणजे कुठल्याच आरोपांचा वाटा शिवसेना घेणार नाही. आत्ता जी आपली चर्चा चालू आहे त्याच्यावरती खासदार साहेबांनी एकही उत्तर नीट दिलं नाही. पहिला प्रश्न, जे नगरसेवक आहेत ज्या महानगरपालिकेमध्ये ते मतदान करतात, ते का करतात? तुम्हाला जर वाटतंय तर तुमची तेवढी ताकद आहे तर तुमच्या त्या लोकांना अडवा आणि मतदान करू नका सांगा. हा एक भाग. दुसरा भाग, ते आरोप जे करतायत ते प्रशासनाला आहे. आमचंही म्हणणं तेच आहे, आम्ही त्याच बाबत कुठल्याही प्रशासनाला कधीही पाठीशी घातलेलं नाही, घालणारही नाही. त्यामुळे हे बिनबुडाचे आरोप आहेत. आणि ज्या पद्धतीने त्यांचे वल्गना चालले आहेत, म्हणजे काल परवापर्यंत आमचा विश्वास होता की निवडणूक आयोग जे करेल ते योग्य करतं, परंतु आजच्या वल्गनामुळे आता निश्चित जे आरोप दुसरे लोक लावत आहेत ते खरे आहेत असं वाटायला लागलंय. पाहिजे तसे वॉर्ड बनवून घ्यायचे आणि मग ह्या अशा बेडक्या फुगून की सत्ता आणणार म्हणजे आणणार, तुम्ही जर सत्ता आणणार म्हणजे आणणार, तर आम्ही काय खेळायला नाही बसलोय, आम्ही ही सत्ता आणणार. पण आम्ही कुठेही मुंबईकरांना गृहीत धरून बोलत नाहीये. आम्हाला मुंबईकरांच्या जनजीवनाशी किंवा त्यांच्याशी जी नाळ जुळलेली आहे त्याची काळजी आहे आणि त्या पद्धतीने आम्ही आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी
आमचे युवा नेते हे आज काम करतायत. प्रत्येक नगरसेवक आज तळागाळात काम करतोय. खासदार त्यामुळे ह्या वल्गना येणाऱ्या 2000 ठीक आहे. फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये त्याचं खरं स्वरूप कळेल. पण आत्ता जर चर्चा आपली चालू आहे तर खासदारांनी पहिलं त्याची ती सगळी उत्तरं द्यावी, कारण हा ट्विस्ट करतायत ते चर्चा. ठीक आहे, आपण एक एक उत्तर घेऊ. तुम्ही तुमचा पहिला प्रश्न, स्पेसिफिक प्रश्न त्यांना विचार, आपण त्यांच्याकडून उत्तर घेऊ. पहिला प्रश्न हाच आहे की तुमच्या नगरसेवक इतके वर्ष ते जाऊ दे म्हणतायत, तर मग आता 1 वर्ष, 1 वर्षात जेवढे ठराव पास झाले, जर तुमचं म्हणणं असेल की सगळं ठीक शिवसेनेनेच आहे. केलं, या या तर तुमच्या या सगळ्या नगरसेवकांनी काय ठरावांना केलं? या सगळ्या ठरावांना भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी सुद्धा मतदान केलं किरीटजी. तर तुम्ही फक्त शिवसेनेवर या सगळ्याचा आरोप कसा काय लावू शकता? मला असं वाटते की सत्ता कुणाची, पकड कुणाची, चालवतो कोण, हा एक मुद्दा असतो. दुसरी गोष्ट, मी 1 डझन घोटाळे वाचून दाखवल्या, हवं तर परत वाचून दाखवतो. जर हे घोटाळे प्रशासनामुळे झाले असेल तर मग आम्ही गेले वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आवाज कुणाचा, सत्ता कुणाची, 1 मिनिट, आवाज हा का ओरडतो? शिवसेनेचा मला सांगायचं जर मला जर हे मी महाराष्ट्र- मुंबई त्यांचं महापालिका उत्तर पूर्ण देऊ आपण. मी मुंबई महापालिका मी जर महापालिकेत मला प्रशासन करायचं असेल, मला बहुमत हवं असेल, तर त्या प्रशासनला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी मी भाग पाडलं पाहिजे. मला सांगा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर वर्षभरात त्यांनी हे 6 प्रकारचे चौकशी कमिट्या करणं भाग पाडलं आणि 6च्या 6 मध्ये घोटाळे सिद्ध झाले ना, झाले की नाही नाही? झाले तर चुकीचं. म्हणून भारतीय जनता पक्षाचं इंटेन्शन खूप स्पष्ट आहे आणि आम्हाला भ्रष्टाचार मुक्त करायचं आहे. हे प्रशासन, शासन, महापालिका ठीक आहे. मुद्दा काय आहे? नाही, किरीट किरीटची तुम्ही मुद्दा तो नाहीये फक्त मुद्दा. एवढाच आहे, ह्या त्या सगळ्या गोष्टी खड्ड्यामुक्त करायचं आहे. बिलकुल, या सगळ्या गोष्टी तुम्ही मिनिट. दोघंही मान्य करता आहात. मुद्दा फक्त आहे की याला भ्रष्टाचार फक्त मुक्त करायचंय शिवसेना म्हणतायत ना, तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण ते म्हणत आहेत की इथे सकाळी जे नाव घेतलं आमच्या मातोश्रीचं की एकच कुटुंब वगैरे, मग ते का तसं घेतात? म्हणजे सकाळी भूमिका वेगळी, आता भूमिका वेगळी, अशी त्यांची डबल भूमिका आहे. मुळात कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाही देत आहेत. उत्तर दिलं पाहिजे. ठीक आहे, जर दोन्ही- आणि जे ते म्हणतायत सिद्ध झालं, चौकशी चालू आहे आणि त्या चौकशीला आमचा कुठेही एंटरफेअर नाहीये. दुसरं, ज्या कॉन्ट्रॅक्टरबद्दल चौकशी आहेत त्याच कॉन्ट्रॅक्टरना राज्य सरकारमध्ये मेट्रोची कामं दिली गेली. म्हणजे मग कुठची बाजू तुमची खरी आणि कुठची खोटी हे तर कळलं पाहिजे ना लोकांना. बिलकुल. आम्ही नाही म्हणत आहे की आम्ही कोणाला पाठीशी घालतोय. जे चूक आहे ते चूक आहे, पण डबल भूमिकेमध्ये जर भारतीय जनता पार्टीचे हे खासदार करत असतील तर ती पक्षाचीच भूमिका आहे, ह्याचं पण त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. बिलकुल. किरीटजी, आपण इथून सुरू करूया की ही किरीट सोमय्या यांची वैयक्तिक भ्रष्टाचार विरोधी भूमिका म्हणून महाराष्ट्राने याकडे पाहायचं की भारतीय जनता पक्षाची अधिकृत भूमिका म्हणून तुमच्या या भूमिकेकडे पाहायचं? सकाळी जे मी बोललो तो पुन्हा रिपीट करतो, म्हणजे ताईंना त्याबद्दलची शंका स्पष्ट होणार. मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराने मुंबईची जनता त्रस्त आहे. मुंबई महापालिका माफियांचा अड्डा झाला आहे. त्या माफियांमध्ये तुमचे पण लोक बसतात, हे विसरू नका. मुंबई महापालिकेवर माफियांमध्ये तुमचे लोक पण बसतात. ते घरी बसवा त्यांना, आणि आता मुंबईची जनता बसवणारच आहे. त्यामुळे माफियांचा अड्डा. मग उत्तरं द्या बाकीची पण. महाराष्ट्र राज्यामध्ये चिक्की घोटाळा चाललाय, तेव्हा जीप कुठे होती? आज खडसे घरी का गेले? बरेच सर्टिफिकेटचं लपडी चालू आहे. ह्या सगळ्याची उत्तरं पण तुम्ही दिली पाहिजे आणि शोधली पाहिजे. किरीटजी, मी परत रिपीट करतो, मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचारातून, खड्डेपासून, गटरपासून, नाले सफाईपासून जनता तंग झाली आहे. मुंबई महापालिका माफियांचा अड्डा झालेली आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेचं राज्य आहे आणि शिवसेना पक्षावर
त्यांचा नेतृत्व, पक्षाध्यक्ष, कार्याध्यक्ष, ते परिवाराचं पूर्ण कंट्रोल आहे. म्हणून त्यांना भ्रष्टाचारापासून थांबवण्याचं कर्तव्य. आता तुम्ही भारतीय जनता पक्षाचं सांगितलं तर नरेंद्र मोदी स्पष्ट सांगतात भ्रष्टाचार मुक्त हिंदुस्थान करायचं आहे. नरेंद्र मोदींनी तो बिडा उचलला, हळूहळू भ्रष्टाचार कमी व्हायला लागला. हो का? देवेंद्र फडणवीसच्या लक्षात आणून तुम्ही दिलं म्हणायचं म्हणजे की हे तुम्ही 12 certificate घोटाळे देणार. आहेत. त्यांनी तुम्ही कमिट्या certificate नेमल्या, द्यायचं, आम्ही म्हणायचं. 6चा रिपोर्ट आला, आम्ही म्हणायचं. रिपोर्ट एक्झिक्यूट झाला. पहिला म्हणून काळा पैसा जो ज्या आहे ना बाहेर, तो प्रकरणात आणून घोटाळा दाखवा. झाला असेल त्या प्रकरणात त्या घोटाळ्याचा विरुद्ध कारवाई करण्याचं काम आम्ही करीत आहोत. मुळात म्हणजे हे जे बोलतायत 100 दिवसात महागाई कमी कुठे असं लोक विचारतायत, काळा पैसा बाहेरून आणणार आहेत ते कुठे असं लोक विचारतायत, आज ज्या पद्धतीने नुसत्या वल्गणा चालल्या आहेत त्याच्या काय याचाही विचारतायत. फक्त ह्यांना एवढंच माहिती आहे मुक्त भ्रष्टाचार, मुक्त भ्रष्टाचार. ठीक आहे. आज आम्ही पण म्हणतोय की जेवढे आरोग्य शिबिरं घेतली गेली आहेत, जेवढे संडापाने सगळं काढूया ना, मग येणार हळूहळू. ठीक आहे. ते येणार. ठीक आहे. संदीपजी, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या भूमिकेमध्ये एक प्रकारची नुराकुस्ती सुरू आहे असं तुम्हाला वाटतंय की खरोखरच ही तळमळ तुम्हाला समजते आणि याला साथ द्यावी असं तुम्हाला वाटतं? ना असं आहे, तो एक कॉमेडी शो असतात ना ते कपिल शर्मा आणि यांचे, त्याच्यामध्ये ते लुटूपुटूची लढाई वगैरे करत असतात, तसं हे चाललेलं दिसतंय. असं नका मला बोलू. असं आमची वाटत नाही. लुटूपुटूची लढाई नाही, नाही. तसंच आहे ताई, तसंच नाही, आहे. नाही. आज ज्या पद्धतीने आरोप होणार तर उत्तर द्यायला लागणार. नाही, तुम्ही आपापसात काही करा, मला त्याच्याशी काही देणं घेणं लढाई नाही. लुटूपुटू तुम्ही नाही, एकमेकांच्या जिंजा आमची उपटायला लढाई. केस उपटा, आम्हाला काही देणं घेणं नाही. आमचं म्हणणं आहे की आमच्या रस्त्यावरचे खड्डे कमी झाले का? आज 15 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की रस्त्यावरचे सगळे खड्डे बुजवा, आणि त्याच्यावरनं ते स्टँडिंग मध्ये काहीतरी गोंधळ झाला आणि भारतीय जनता पक्षाने वॉकआउट केलं. ठीक आहे, आज 15 दिवस मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर पण कमिशनर मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही. सस्पेंड कोणाला करायचं? कोणी कोणाला जाब विचारायचा? आज सभागृहामध्ये रोडचे जे घोटाळे झालेले आहेत त्या रोडच्या घोटाळ्यांची चौकशी अहवाल बाहेर आला. एक छोटासा अहवाल बाहेर आला, खूप छोटा अहवाल आहे तो. ह्याच्यानंतर अजून 200 रस्त्यांची चौकशी झाली, अहवाल तयार आहे, अहवाल बाहेर का नाही येत? त्याच्यावर कोणाचा अंकुश आहे तो विचारा. का कमिशनर साहेब अहवाल देत नाहीत? तिसरी महत्वाची गोष्ट जे ताई म्हणाल्या, मी नाव घेऊन सांगतो. जय कुमार नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे, जेव्हा आमच्याकडनं आम्ही ब्लॅकलिस्ट केला, जो या रस्ते घोटाळ्यात अडकलेला आहे. आज मेट्रोचं काम त्याला एक टेक्निकल गोष्टीमध्ये बसवून देण्यात आलंय. का ते थांबवलं गेलं नाही? म्हणजे आमचं म्हणणं काय आहे की शिवसेना असो, भारतीय जनता पक्ष असो, या दोघांनाही जनता कंटाळलेली आहे. कारण हे दोघं नुसते भांडणं करतायत, जनतेच्या विकासाची कामं कुठेच होत नाहीयेत. कुठला भ्रष्टाचाराचे नुसते एकमेकांवर आरोप होत आहेत. खरे माणूस त्याच्यातनं जनतेला बाहेर कसं काढायचं, रस्ते कसे चांगले होणार, आमची हॉस्पिटल कशी चांगली होणार, आम्हाला सुखसुविधा कशा मिळणार, आम्हाला पाणी कसं मिळणार, 14 फुटावरच्या झोपड्या कधी तोडणार, अनधिकृत झोपड्यांना आळा कधी बसणार, या गोष्टीची उत्तरं जनतेला द्यायची नाहीत. एकमेकांवर आरोप करायचे. मेन जे जनतेचे प्रश्न आहेत ते कधीच चर्चेला आणायचे नाही. ही रणनीती आहे. बिलकुल. संदीप प्रधानजी, आपल्याला काय वाटतं, ही पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेची लढत ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोनच पक्षांमध्ये राहावी आणि तिसरा कुठलाही खेळाडू वरचढ ठरू नये, यासाठी ही रणनीती आखली जाते असं आपल्याला वाटतंय का? 100% त्याच्यासाठीच आहे. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार आहे की नाही तर तो निश्चितच आहे. पण त्याबाबत आता किरीट सोमय्या ज्या पद्धतीने सगळं बोलत आहे, तर त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की ते सत्ताधारी पक्षाचा एक भाग होते. म्हणजे राज्यातल्या सत्तेत ते 1 नंबरला आहे, शिवसेना 2 नंबरला आहे, तिथं शिवसेना 1 नंबरला आणि ते 2 नंबरला होते. हा एक भाग. दुसरं असं आहे की ह्याच्या मागे उद्देश असा आहे की किरीट सोमय्या हे सगळं बोलता आहे सातत्याने, आणि जेव्हा केव्हा अशा पद्धतीने आरोप केले जातात तेव्हा साहजिकच शिवसेना काय प्रचार करते की म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला हेतुतः टार्गेट केलं जात आहे, सत्तेतून दूर फेकण्याचा हा प्रयत्न केला जातोय. आणि याचा परिणाम असा होतो की मराठी मतदार एकवटतो आणि मग त्याचा फायदा हा शिवसेनेला होतोय. आपण विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपण पाहिलं, आज भाजपने युती तोडल्यानंतर शिवसेनेने त्यावेळी सुद्धा हाच प्रचार केला होता की आम्हाला हेतुतः वेगळं पाडून कुठंतरी संपवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याचा फायदा शिवसेनेला झाला.
आज किरीट सोमय्या हे जेव्हा हा प्रयत्न करणार आहेत तेव्हा त्याचा फायदा शिवसेना अशाच प्रचार करून मिळवणार आहे, राजकीय फायदा. आणि मराठी मतं जी अन्य पक्षांकडे जाण्याची भीती वाटते ती त्यांना हे नाही. मला किरीट सोमय्यांना खरा प्रश्न असा आहे की जर समजा माफिया राज मुंबई महापालिकेत आहे तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईचं हे महत्त्व लक्षात घेता किरीट सोमय्यांनी शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढायचं, राज्याच्या सत्तेतून बाहेर काढायचं अशी मागणी ते मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत का, हा मला प्रश्न आहे त्यांना. की जर खरोखर इतकं माफिया राज आहे तर राज्यातल्या सत्तेत तरी आपण त्यांना का बरोबर ठेवलेलं आहे, ताबडतोब हे काढा त्यांना, अशी मागणी ते मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत का, हा मला त्यांना प्रश्न आहे खरा. बिलकुल. किरीटजी, मला असं वाटतं की जे संदीपनी जे प्रश्न विचारताना स्वतःचे उत्तर दिलेले आहेत, मी किंवा संदीप सारख्या पत्रकारांनी किंवा आणखीन कोणी ॲक्टिव्हिस्टनी काढलेले 12 घोटाळे ते सिद्ध झाले, त्याच्यावर 6 कमिट्या नेमल्या, त्याचा रिपोर्ट आला, त्याच्यावर ॲक्शन सुरू झालेली आहेत. मुद्दा व्यक्ती नाही, मुद्दा महापालिकेला भ्रष्टाचार आणि माफिया मुक्त करायची आहे, म्हणून मुख्यमंत्री कारवाई करतच आहे. नाही किरीट, चुकीचं बोलतोय, चुकीचं बोलतोय. किरीटजी, संदीप प्रधानांचा प्रश्न नाही, वेगळा आहे. किरीटजी तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. माझा प्रश्न असा स्पष्ट आहे की असा माफिया राज चालवणारा पक्ष जो मुंबई महापालिकेत चालवतो तो आम्हाला आपण राज्यातल्या सत्तेत आपल्याबरोबर घेऊ नका, त्याला सत्तेतून बाहेर काढा, अशी मागणी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार का, हा प्रश्न आहे. आमची लढाई भ्रष्टाचार आणि घोटाळ्याच्या विरोधात आहे. आणि भ्रष्टाचार आणि घोटाळा जिथे दिसतो, आज मुंबई महापालिकेत तो भ्रष्टाचार आणि घोटाळा दिसतोय, म्हणून लढाई त्या मुंबई महापालिकेच्या माफिया राजच्या विरोधात आहे. नाही चुकीचं व्यक्ती- बोलताय. आणि ठीक आता आहे. सगळं किंवा बुमरँग कुठली करतायत. विचारधाराचा संबंध येत नाहीये. मुळात ठीक आहे. मुळामध्ये भ्रष्टाचार बाहेर काढणं आणि राज्य सरकार वाचवणं ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये ही कशा प्रकारची भूमिका घ्यायची हा निर्णय या चर्चेमध्ये बसल्या बसल्या किरीटजी घेऊ शकणार नाहीत. कदाचित त्यामुळेच त्याचं स्पेसिफिक उत्तर त्यांच्याकडून येत नाहीये. मात्र किरीटजी, एकीकडे तुम्ही भ्रष्टाचाराविषयी मुद्दे बाहेर काढता, छगन भुजबळ आणि इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्या विरोधातली अनेक कागदपत्र सादर करता, त्याच्याविषयी प्रचंड तुम्ही ॲक्टिव्हेट होतात गेल्या काही वर्षांमध्ये. त्यातले फक्त भुजबळ आत गेले, बाकीचे सगळे अजून बाहेर आहेत. भुजबळांना सुद्धा तुमच्याच पक्षातले अनेक नेते जाऊन भेटतात, त्यांची विचारपूस करतात. आणि त्याचबरोबर तुम्ही एकीकडे स्वतंत्र लढाईचं अशी घोषणा करतात, छोट्या पक्षांना घेऊन एकत्र येऊया असं म्हणता. त्याचबरोबर तुमच्या पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष असतील किंवा इतर नेते आम्हाला शिवसेनेबरोबर युती करायला आवडेल अशा प्रकारची भाषा करतात. भ्रष्टाचाराविरोधात तुमच्या इतका तुमचा पक्ष गंभीर नाही असं आपल्याला वाटतंय का? मला असं वाटतं की आपली काहीतरी इन्फॉर्मेशन मी अधिक स्पष्ट करू इच्छितो. मी गेले काही वर्ष भ्रष्टाचाराविरोधातला लढाई हे छगन भुजबळ माननीय महाराष्ट्र सदन घोटाळा, सिंचन घोटाळ्यापासून, आदर्श घोटाळ्यापासून, जे पोन्झी कंपन्यांच्या घोटाळ्यात 10 लोक जेलमध्ये गेलेत, त्याच्यावर आपण 17 काढले. पक्षाने मला हे काम दिलं होतं. काँग्रेसचे आता पक्षाने दामाचे काम पण दिलंय. घोटाळे काढले. आता हे पक्षाने काम राहिली दिलंय, दुसरी सगळ्यांवर गोष्ट, बोला. राहिली दुसरी गोष्ट की हे जे भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या लढाईमध्ये कोण व्यक्ती आहे की काय, लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधातली आहे. त्यामुळे त्या व्यक्तीची ठीक आहे. प्रकृती संबंधित कोणी, मी पण उद्या चिंता व्यक्त करू शकतो. ठीक आहे, म्हणजे- हा लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे त्या व्यक्तीचं प्रकृतीचं अहित मी कधीही अहित इच्छिणार नाही. म्हणून 2 ठीक आहे, गोष्टी आपण मिक्स करू नये. म्हणजे अधिक गोष्ट अधिक भ्रष्टाचार विरोधातल्या लढाईत सुटसुटीत भारतीय करण्यासाठी जनता पक्ष किरीटजी, एक आहे. किरीटजी, तुमची लढाई ही फक्त भ्रष्टाचाराविरुद्ध आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनी पॉलिटिकल पार्टी असं मी समजायचं का? कुठल्याही पक्षात जर भ्रष्टाचार होत असेल आणि तरी सुद्धा ज्या ज्या पक्षात तो होतो, ज्या ज्या पक्षांची त्याला आतापर्यंत साथ मिळाली, सहभाग होता, त्या सगळ्याला सरसकट भ्रष्टाचाराला तुमचा विरोध आहे असं मी समजायचं का? हा केवळ शिवसेनेला विरोध आहे? मी आता आपल्याला 10 नावं मोजून दाखवली.
जसं एक आयुष्यातला आणखीन मोठा लढा हे जे बोगस चिट फंड कंपन्यांच्या विरोधात घोटाळ्या, आता मी सगळ्यांची नावं घेत नाही, 5-5, 10-10, 15,000 कोटीचा घोटाळा, त्यातले महाराष्ट्रातल्या हाफ डझन लोक मुळात आज म्हणजे ही जेलमध्ये आहेत. चर्चा ते कुठेतरी वळवत आहेत. म्हणून मुळात या चर्चेला नीट उत्तरच येत नाहीये. जे सकाळी बोलले त्याची उत्तरं द्या ना. तुम्ही सकाळी काय बोलता आणि आता काय बोलता, ही लोक बघतायत. यांना भीती कशी नाही वाटत लोकांची की आपण काय बोललो आणि आता काय बोलतोय आहोत. आमचं म्हणणं तेच आहे की घोटाळ्याला कोणच समर्थन करत नाहीये, भ्रष्टाचाराला कोणी समर्थन देणार नाही. पण मग तो भ्रष्टाचार सिद्ध झाला असं म्हणताय तर ते जे अधिकारी आतमध्ये गेले त्यांची इन्क्वायरी चालू आहे हे मान्य आहे. मग तुम्ही ज्यांनी घोटाळे केले त्यांना काम का दिलं ह्याचं उत्तर नाही. तुमच्या नगरसेवकांनी मतदान का केलं ह्याचं उत्तर नाही. तुमचे इतके लोक इतके वर्ष आमच्याबरोबर बसले, मग ते नेमके काय करत होते महापालिकेत? महापालिकेत ते निस्तेज होते का की नुसते जाऊन डोक्याला डोकी लावून बसत होते? त्यांना काय अक्कल नव्हती? आता जे मनोकोटक आहेत त्यांना काही कळत नाहीये असा त्यांचा मनोकोटकांवर आरोप आहे का? किंवा आता जे काय मुख्यमंत्री चांगलं काम करतायत किंवा जे आमच्या पक्षप्रमुखांबरोबर चांगलं सलोख्याचे संबंध ठेवून आपलं राज्य आणि हे चांगलं करते हे त्यांना आवडत नाहीये का? की भारतीय जनता पार्टीमध्ये जो एक गट आहे की ह्यांना काम करूच द्यायचं नाही त्याचे हे मुखी आहेत का? हे अनेक प्रश्न आहेत. ठीक आहे, हे त्याची उत्तरं प्रश्न त्यांनी द्यावी. बिलकुल. काय उत्तर द्यायचं याचं स्वातंत्र्य किरीटजींना आहे. किरीटजी, आपली वेळ संपत आलेली आहे. पुन्हा एकदा या प्रश्नांची काही स्पेसिफिक उत्तर आपल्याला द्यायची असेल तर आपल्यासाठी काही मिनिटं. परत सांगतो, मी सकाळी बोललो ते वर्षभर बोलतोय आणि ते माफियाचे अड्डे उद्ध्वस्त होईपर्यंत बोलत राहणार. तुम्ही काही बोला, सकाळी मी तुमची ही सांगितलं, बोबडी हे सगळे बडबड आम्ही ऐकून माफियामुळे- नाही घेणार. तुम्ही काही बोला, अहो, ते आता तुमच्या यांना- लोकांना गृहीत धरून बोला. प्रत्येक वेळेला तुमचा सोडून बोलणार आणि दुसऱ्याचं वाकून ठीक आहे, बघणार, आपण- हे चालणार नाही. बरोबर नाही. आपण मेरिटवर ही चर्चा झाली पाहिजे. संदीप देशपांडे, ज्या प्रकारे ही चर्चा होतीये, आता परत एकदा सांगतो दादा, ठीक आहे, एक मिनिट, ठीक आहे, हे पूर्ण करा. भ्रष्टाचाराला महापालिकेला मुक्त करणार शिवसेनेची सत्ता आहे आणि त्याचे जे प्रमुख आहेत त्यांची ही जबाबदारी आहेत आणि त्याच्यापासून भ्रष्टाचार घोटाळ्यापासून महापालिकेला मुक्त करणार. 227 जागा लढण्याची पूर्ण तयारी झालेली आहे. छोटे मित्र पक्षांना घेऊन हे महापालिकेला माफियांपासून मुक्त करण्याचा आमचा निर्धार आहे. बिलकुल. ही 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 पूर्णपणे भाजपची अधिकृत भूमिका आहे असं मी समजावं का किरीटजी? भ्रष्टाचार विरुद्ध लढण्यासाठी गेले वर्षभर आम्ही संघर्ष करतोय आणि या बाबतीत सगळे एक आहेत. नरेंद्र मोदींनी आम्हाला हे निर्देश दिले आहेत. ठीक आहे. या लढाईमध्ये कोण कोण तुमच्या बरोबर असणार किरीट? म्हणजे हे दिल्लीचे निर्देश आहेत असं हे लोकांना सांगतायत. हे दिल्लीचे निर्देश आहेत आणि इथे बिलकुल, महाराष्ट्रामध्ये त्याचा जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं काही अस्तित्व नाही हे त्यांनी आता सिद्ध केलं. बिलकुल. याचे अर्थ काढण्यात गरज नाही. जनता अत्यंत सजग आहे. त्या सगळ्याचे अर्थ जनता व्यवस्थित घेते. मात्र या निमित्ताने एक मोठी बातमी किरीटजी तुम्ही आम्हाला देत आहात, त्यामुळे पुन्हा एकदा या गोष्टीचं स्पष्टीकरण तुम्ही करावं असं मला वाटतं. ही तयारी नाही, एक मिनिट, ओ दादा, हो. एक मिनिट, काही एक मिनिट गल्लत करू नये. भ्रष्टाचार विरुद्ध लढण्याचे नरेंद्र मोदीचे निर्देश आहे. कोणत्याही प्रकाराचा भ्रष्टाचार सहन करणार नाही. नाही, ते निर्देश त्यांनी ठीक आहे. पाळावे, आणि देवेंद्र परंतु बोलताना फडणवीस नीट बोलावं. यांनी माझा 10 एकच प्रश्न कमिट्या आहे, नेमून या किरीटजी. भ्रष्टाचाराच्या घोटाळेबाजांच्या विरुद्ध सर. कारवाई सुरू केली. माझा एक प्रश्न आहे, उद्या तुम्ही दोघंही वेगळे लढलात, उद्या गरज पडली तर एकत्र येणार का परत सत्ता स्थापन करायला? आत्ता उत्तर द्या त्याचं. एक मिनिट. भ्रष्टाचाराची कोणत्याही प्रकाराचा समझोता करणार नाही. महाराष्ट्रात चालतोय. मग तुम्ही राज्यात पण नाही राहिला पाहिजे. जिथे भ्रष्टाचार असेल तिथे नाही. ठीक आहे. शिवसेनेत पण अनेक चांगली माणसं आहेत. काही कॉन्ट्रॅक्टर भ्रष्टाचारी, म्हणजे सगळेच कॉन्ट्रॅक्टर माफिया असं होत नाही. जिथे घोटाळे होतात त्याच्या विरोधातली लढाई आहेत. काँग्रेस असो की एनसीपी असो, आम्ही त्यातल्या घोटाळेबाजांविरुद्ध कारवाई केली. याचा अर्थ संबंध काँग्रेस एनसीपी विरुद्ध नाही.
ठीक आहे, संदीप प्रधानजी. नाही, एकच सांगतो की ही मला असं वाटत नाही की भाजपची अधिकृत भूमिका आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी तसं स्पष्टीकरण दिल्याचं मी आज काही ठिकाणी वाचलेलं आहे आणि त्यांनी असं स्पष्ट म्हटलं की ही त्यांचं वैयक्तिक मत आहे. मला असं जे वाटतं किंवा माझी जी माहिती आहे त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये इच्छा आहे युती करण्याची, पण शेवटी असं आहे की दिल्लीमधून काय आदेश येतो याच्याकडे त्यांचं सुद्धा लक्ष आहे. आणि दिल्लीमधून जर समजा स्वतंत्र लढण्याचा आदेश आला तर निश्चितच स्वतंत्र दोन्ही पक्ष लढतील आणि त्यासाठीच असेच आदेश आणण्यासाठीच किंवा यावेत यासाठीच किरीट सोमय्या आणि आणखीन काही नेते प्रयत्न करत आहेत. ठीक आहे, या कार्यक्रमाची वेळ आपली संपलेली आहे. या चर्चेतून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले, त्यातल्या अनेक प्रश्नांना प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत. या सगळ्या प्रश्नोत्तरातून आणि आज दिवसभरात जे काही घडतं आहे, ज्या प्रकारचे आरोप झाले, त्यांना ज्या प्रकारची उत्तरं देण्यात आली आणि त्याचं विश्लेषण ज्या प्रकारे माध्यमांमधून आणि त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेमध्ये होत आहे, त्याच्यातून मुंबई महानगरपालिकांचं वातावरण, निवडणुकीचं वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे हे तर स्पष्टपणे दिसतं आहे. आणि त्यामुळे ही निवडणूक अगदी सरळसोट नसेल. पूर्वी जशा निवडणुका सरळसोट होत असत तशा सरळसोट युती आता होईल किंवा नाही होणार याची कुठलीही शक्यता या क्षणी वर्तवण्यात येत नाहीये. अनेक जण वैयक्तिक मतं व्यक्त करतायत, अनेक जण अधिकृत मतं व्यक्त करतायत, अनेक जण टीका करतायत, त्याला उत्तरं प्रत्युत्तरं सुद्धा दिली जात आहेत. काय होतं हे बघायला अजून आपल्याला काही काळ थांबावं लागणार आहे. मात्र या लढाईला सुरुवात झाली आहे असं निश्चितपणे आता आपण म्हणू शकतो. तूर्त धन्यवाद सगळ्यांचे या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि आमच्या शोमध्ये येऊन ही चर्चा केल्याबद्दल. रोखठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. रहा ऐकत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.